नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर ॲनालिसिस बघणार आहोत। इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेले होते, कोणत्या टॉपिकवरती विचारले गेले होते, ॲज वेल ॲज पेपरमधले काही क्वेश्चन पण आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला मेनली 3 टॉपिक येतात। एक आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, दुसरा आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, तिसरा आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स। प्रीवियस एग्जाममध्ये पाठीमागच्या वर्षीच्या एग्जाममध्ये तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधून 3 प्रश्न विचारले गेले होते। डिजिटलमधून 3 प्रश्न विचारले गेले होते, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधून 2 प्रश्न विचारले गेले होते आणि ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समधून जवळपास तुम्हाला 11 प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे टोटल तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक्स टॉपिकमधून 16 प्रश्न विचारले गेले होते। त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स टॉपिकला इग्नोर नका करू, ठीक आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्सवरती तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे। जर इलेक्ट्रॉनिक्स टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच आहे। बरेच जण काय करतात, तुम्ही इलेक्ट्रिशियन आहेत किंवा इलेक्ट्रिकल ट्रेड आहे तुमचा, तर तुम्ही काय करतात की इलेक्ट्रिकलचे जे टॉपिक आहे त्याच्यावरतीच फोकस करता, पण हे पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, जे टॉपिक तुमच्या सिलेक्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे कोणताही टॉपिक स्किप करू नका, व्यवस्थित करा। ठीक आहे, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये परत बघायचं झालं, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर आपण बरेच पार्ट घेतले आहेत। सेमीकंडक्टर असेल, डायोड असेल, ट्रान्झिस्टर असतील किंवा बाकीचे आणखीन भरपूर टॉपिक आपण ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेतलेले आहेत। ठीक आहे, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समधून पर्टिक्युलरली डायोड या टॉपिकवरून तुम्हाला 3 प्रश्न विचारले गेले। डायोडमधून 3, त्याच्यानंतर सेमीकंडक्टरमधून 3, डायोडमधून 3, त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरवरून तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले गेले, ट्रान्झिस्टर, आणि बाकीचे क्वेश्चन जे 2 आहेत ते इतर टॉपिकमधून विचारले गेले आहेत। ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेमीकंडक्टरमधून 3 प्रश्न विचारले गेलेत, डायोडमधून 3 प्रश्न विचारले गेलेत, ट्रान्झिस्टरमधून 3 प्रश्न विचारले गेलेत आणि 2 प्रश्न इतर काही टॉपिकमधून विचारले गेले आहेत। पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधून SCR वगैरे असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये SCR, थायरिस्टर, त्याची फॅमिली, त्याच्यावरून तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेलेत। डिजिटलमध्ये 3 प्रश्न विचारले गेलेत, तुमचे लॉजिक गेट्स असतील, नंबर सिस्टमचं कन्व्हर्जन असेल, ठीक आहे, ट्रूथ टेबल असतील, याच्यावरून तुम्हाला 3 प्रश्न विचारले गेलेत। असं नाही की तुम्हाला आता ॲनालॉगमध्येच सगळेचे सगळे क्वेश्चन विचारले जातील। पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधून पण जास्त प्रश्न विचारू शकतात किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधून पण जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात। असं नका कन्सिडर करू की ॲनालॉगच खूप इम्पॉर्टंट आहे, ॲनालॉगमधूनच सगळे विचारतील, असं काही नाही आहे। या परीक्षेमध्ये ॲनालॉगमध्ये 11 प्रश्न विचारले गेले होते। पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधून जास्त क्वेश्चन येऊ शकतात, राईट। या पेपरमध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टरवरून 3 विचारले गेले होते, दुसरे काही टॉपिक आहेत ओपॅम्प वगैरे, त्याच्यावरून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात। म्हणजे कोणत्याही टॉपिकला इग्नोर नका करू, सगळ्या टॉपिकला इक्वल इम्पॉर्टन्स द्या, ठीक आहे, आणि त्यानुसार अभ्यास करा। ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची सगळीच्या सगळी प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। ईच अँड एव्हरी लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, हे पेड पोर्टलवरती लेक्चर आहे, ठीक आहे, ते बाकीच्या स्टुडंटसाठी नाही, जे पेड पोर्टलवरती आहेत त्यांना बाकीचे लेक्चर अवेलेबल आहेत। ॲनालॉगची क्वेश्चन बँक असेल किंवा जे असेल ते पण पेड पोर्टलवर अवेलेबल असणार आहे, ठीक आहे। नॉर्मल जे व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट वाटल्यास मी तुम्हाला परत एकदा टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो। जर चॅनल जॉईन केला नसेल तर चॅनल जॉईन करा, ठीक आहे। तर हे झालं ॲनालिसिस। जवळपास 16 प्रश्न विचारले गेले होते। 16 प्रश्न म्हणजे खूप जास्त आहेत, 2-3 जरी प्रश्न असले तरी ते खूप जास्त असतात। जवळपास 16 प्रश्न तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स पार्टवरून विचारले गेलेत। म्हणजे हा टॉपिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन तुमच्यासाठी, तुमच्या सिलेक्शनसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे हा स्किप करू नका। मी सगळे पॉईंट तुम्हाला स्क्रॅचपासून, एकदम बेसिकपासून घेतलेत। सगळेच्या सगळे पॉईंट असू द्या, सेमीकंडक्टर असू द्या, डायोड असू द्या, ट्रान्झिस्टर असू द्या, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, म्हणजे यातले गेट असतील, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये SCR वगैरे असेल, ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकदम स्क्रॅचमधून, एकदम बेसिकपासून घेतलेत। बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळे पॉईंट व्यवस्थित आपण कव्हर केलेले आहे, ठीक आहे। तर आपण 1 बाय 1 आता हे झालं पेपर ॲनालिसिस। आता 1 बाय 1 क्वेश्चन कसे विचारले गेले होते, कोणते क्वेश्चन आहेत, काही 5-6 क्वेश्चन किंवा 7-8 क्वेश्चन काय असतील ते क्वेश्चन बघूया, ठीक आहे। की 16 क्वेश्चन आहेत, या सेशनमध्ये मी हाफ क्वेश्चन घेतो, 7 ते 8 क्वेश्चन कव्हर करतो, नेक्स्ट सेशनमध्ये रिमेनिंग क्वेश्चन कव्हर करतो, ठीक आहे। तर 1 बाय 1 आपण क्वेश्चन बघूया आता। तर फर्स्ट क्वेश्चन आहे,
विच ऑफ द फॉलोइंग डायोड इज युज्ड फॉर पॅनल इंडिकेटर. खालीलपैकी कोणता डायोड पॅनल इंडिकेटर म्हणून वापरला जातो. खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे पॅनल इंडिकेटर असेल त्याच्यावरती छोटे छोटे इंडिकेटर असतात बघा, लाल, पिवळे, हिरवे, राईट. म्हणजे पॅनल इंडिकेटरसाठी हे जे ते काय असतं, LED असणार आहेत. काय असणार आहेत? लाईट इमिटिंग डायोड, LED. पॅनल इंडिकेटर म्हणून LED आपण वापरतो. आणखी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे क्लासमध्ये LED आपण कुठे वापरतो, तर आपला रिमोट कंट्रोल आहे, रिमोट कंट्रोलच्या ट्रान्समीटरमध्ये पण आपण LED वापरतो, लाईट इमिटिंग डायोड, बरोबर. किंवा तुमचे बाहेरचे बरेच तुम्ही हॉटेलवरती वगैरे LEDचे बोर्ड बघितले असेल, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी LED वापरतात. आजकाल नवीन बल्ब पण आलेत वापरण्यासाठी, पण जुन्या काळात हॉटेलवरती किंवा कशावरती लाइटिंगसाठी पण LED यूज करायचे. म्हणजे पॅनल इंडिकेटर म्हणून आपण LED वापरतो. ठीक आहे. तर बाकीचे पण बघूया की बाकीचे पण डायोड कशासाठी वापरतो आपण, राईट. हे बाकीचे वॅरॅक्टर डायोड असेल, हे आन्सर तर आपल्याला भेटला आहे. पण सपोज वॅरॅक्टर डायोड तुम्हाला विचारलं किंवा टनल डायोड विचारलं, झेनर डायोड विचारलं, त्याचे पण ॲप्लिकेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर वॅरॅक्टर डायोड आहे, जसं LED बघितलं आपण पॅनल इंडिकेटर म्हणून वापरतो. मग वॅरॅक्टर डायोड कुठं वापरत असेल आपण वॅरॅक्टर डायोड, तर वॅरॅक्टर डायोडमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. वॅरॅक्टर डायोडमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. वॅरॅक्टर डायोड आपण मायक्रोवेव्ह ॲप्लिकेशनसाठी वापरतो. मायक्रोवेव्ह ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे की हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन आहे. हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन म्हणजे सॅटेलाइट ॲप्लिकेशन असंही म्हणू शकतो तुम्ही. सॅटेलाइट ॲप्लिकेशन म्हणजे उपग्रहावरती वगैरे आपण काही सोडतो ना सॅटेलाइट थ्रू, तर त्या सॅटेलाइट ॲप्लिकेशनमध्ये काय करतो आपण, वॅरॅक्टर डायोड यूज करतो. का बरं, तर वॅरॅक्टर डायोड जो आहे तो लो नॉईज डिव्हाइस आहे. कसं आहे, लो नॉईज डिव्हाइस आहे. त्याच्यामुळे मायक्रोवेव्ह ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे सॅटेलाइट ॲप्लिकेशनमध्ये आपण वॅरॅक्टर डायोड यूज करतो. हे झालं वॅरॅक्टर डायोड. वॅरॅक्टर डायोड जर विचारलं तुम्हाला, जर असा प्रश्न विचारला असता की मायक्रोवेव्ह ॲप्लिकेशनमध्ये कोणता डायोड वापरतात, तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं, वॅरॅक्टर डायोड. म्हणजे सॅटेलाइट ॲप्लिकेशनमध्ये वॅरॅक्टर डायोड नॉर्मली यूज केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर टनेल डायोड. टनेल डायोड कुठे यूज करतो, तर ऑसिलेटर बनवण्यासाठी. जे ऑसिलेटर टॉपिक आपण बघितलेलं आहे, वेगवेगळे ऑसिलेटर्स पण बघितलेत, ते ऑसिलेटर बनवण्यासाठी पण आपण टनेल डायोडचा वापर करतो. जे रिलॅक्सेशन ऑसिलेटर असेल किंवा जे ऑसिलेटर आहेत ते ऑसिलेटर बनवण्यासाठी टनेल डायोडचा आपण वापर करतो. LED तर आत्ताच बघितलंय, पॅनल इंडिकेटर, रिमोट कंट्रोल ट्रान्समीटरमध्ये, राईट. त्याच्यानंतर झेनर डायोड हा सगळ्यात इम्पॉर्टंट डायोड आहे. तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, झेनर डायोडमधून 100% तुम्हाला प्रश्न भेटणारच आहे. 101% झेनर डायोडवरून तुम्हाला प्रश्न भेटणार आहे. मग झेनर डायोड आपण कुठे यूज करतो, मी तुम्हाला झेनर डायोडमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. झेनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण डिटेलमध्ये बघितलेत. ठीक आहे. तर झेनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स परत एकदा मी ड्रॉ करतो. तर झेनर डायोड आपण कधी वापरतो, तर रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये आपण झेनर डायोड यूज करतो. कुठं करतो, या रिजन मध्ये. रिव्हर्स मी शॉर्ट मध्ये सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. लेक्चर मध्ये मी तुम्हाला हे डिटेल मध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामुळे या सेशन मध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय. झेनर डायोड हा जो रिजन आहे तो आहे रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये आपण हा झेनर डायोड यूज करतो. मग रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये झेनर डायोड का यूज करतो आपण, म्हणजे झेनर डायोड नॉर्मली आपण रिव्हर्स बायस, हा जो रिजन आहे तो आहे रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये झेनर डायोड यूज करतो. रिव्हर्स बायस मध्ये पण स्पेसिफिकली बोलायचं झालं तर रिव्हर्स बायस मध्ये रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये आपण झेनर डायोडचा वापर करतो. का बरं, तर रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये तुम्ही जर बघितलं तर व्होल्टेज जे असणार आहे, हे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे. करंट कितीही वाढू द्यात, व्होल्टेज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तुमचं व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे. एकच व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे. हे व्होल्टेज आहे, हे आहे व्होल्टेज ॲक्सिस. करंट कितीही वाढू द्या, करंट ॲक्सिस हा आहे, करंट कितीही वाढू द्या, पण व्होल्टेज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे तुमचं. म्हणून झेनर डायोडला कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स म्हणून आपण वापर करतो. कशामध्ये, व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये. झेनर डायोडचा वापर आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून करतो. काय करतो, व्होल्टेज रेग्युलेटर
स्टँडर्ड प्रश्न आहे, तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारतात की झेनर डायोडचा वापर कशासाठी करतात. तर झेनर डायोडचा वापर आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून करतो. काय करतो? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून. का बरं? तर करंट कितीही वाढला तरी पण त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते ऑलवेज कॉन्स्टंट राहतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट व्होल्टेजचा सोर्स आहे. कोण? तर झेनर डायोड. म्हणजेच काय? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण झेनर डायोडचा वापर करतो. मग व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून झेनर डायोड जर आपल्याला वापरायचा असेल तर कोणत्या रिजन मध्ये वापरला जातो हा पण प्रश्न विचारतात तुम्हाला. जर झेनर डायोडला व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरायचं असेल किंवा झेनर डायोड नॉर्मली आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणूनच वापरतो, जर वापरायचा असेल तर तो कोणत्या रिजन मध्ये आपण वापरतो? तर मग पर्याय असतात फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, फॉरवर्ड ब्रेकडाऊन रिजन, सॉरी रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. मग उत्तर काय असणार हो? तर झेनर डायोड आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कोणत्या रिजन मध्ये वापरतो? तर या रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये. रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये. जर तुम्हाला हे झेनर डायोडचे डिटेल अभ्यास करायचा असेल तर एकदा लेक्चर थ्रू जावा, किंवा कोणताही डायोड तुम्हाला डिटेल जर स्टडी करायचा असेल तर आपण सगळे डायोड कव्हर केलेले आहेत, सगळे ट्रान्झिस्टर कव्हर केलेत, सगळे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस जे आहेत ते सगळे कव्हर केलेत, सेमीकंडक्टर टॉपिक डिटेलमध्ये कव्हर केलंय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. हा झाला पहिला प्रश्न. या पहिल्या प्रश्नामध्ये आपण जवळपास 4 प्रश्न कव्हर केलेत. व्हॅरेक्टर डायोडचं ॲप्लिकेशन बघितलं, टनेल डायोडचं ॲप्लिकेशन बघितलं, झेनर डायोडचं ॲप्लिकेशन, एलईडीचं पण ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन ॲज वेल ॲज यांच्या सिम्बॉलवरती, यांचे जे सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉलवरती पण प्रश्न विचारले जातात की व्हॅरेक्टर डायोडचं चिन्ह कसं आहे, टनेल डायोडचं चिन्ह कसं आहे, एलईडीचं चिन्ह कसं आहे, झेनर डायोडचं चिन्ह कसं आहे. या डायोडच्या चिन्हावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या सेम पेपरमध्ये पण तुम्हाला एक डायोडच्या चिन्ह वरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तो प्रश्न आपण नंतर बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर डॅश डॅश कंट्रीब्यूट टुवर्ड्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. एका आंतरिक सेमीकंडक्टर मध्ये डॅश डॅश विद्युत चालकतेसाठी योगदान देतात. म्हणजे थोडक्यात की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमुळे करंट कशामुळे फ्लो होतो असं त्यांना विचारायचं आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये करंट कशामुळे फ्लो होतो, इलेक्ट्रिसिटी कशामुळे कंडक्ट करते. तर आपल्याला माहिती आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टरचे नॉर्मली 2 टाईप आहेत. सेमीकंडक्टर आपण बघितले डिटेलमध्ये, सेमीकंडक्टर असेल. सेमीकंडक्टरचे 2 टाईप आहेत, एक म्हणजे इंट्रिन्सिक आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिकचे परत 2 टाईप आहेत, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. तर आपल्याला माहिती आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच होल असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर नंबर ऑफ होल असतात. एन म्हणजे इलेक्ट्रॉन, पी म्हणजे होल, राईट. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच होल असतात. पण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन हे होलपेक्षा जास्त असतात. आणि पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये, सॉरी एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत, एन म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची संख्या होलपेक्षा जास्त असते एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होलची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त असते, राईट. मग आपल्याला माहिती आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जो करंट कॉन्ट्रीब्यूट होणार आहे, जो करंट फ्लो होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याच्यामुळे होणार आहे, काय इलेक्ट्रॉन आणि होलमुळे सेमच राहते, राईट. करंट कॉन्ट्रीब्यूट कशामुळे होतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमुळे? तर इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज होल दोघांमुळे पण करंट कॉन्ट्रीब्यूट होतो, राईट. इक्वल अमाऊंट ऑफ करंट दोघांमुळे पण कॉन्ट्रीब्यूट होतो. जेवढा इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करतो जवळपास तेवढाच होल पण करंट कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे पर्याय काय असणार हो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये विद्युत चालकतेसाठी कोण योगदान देणार आहे? तर इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज होल्स. इलेक्ट्रॉन आणि होल दोघं पण विद्युत चालकतेसाठी योगदान देणार आहेत. मग पर्याय काय असणार आहे? बोथ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. हा पहिला प्रश्न असणार, उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर समजा तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर विचारला असतं तर, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये विचारला असतं तर इन एन टाईप सेमीकंडक्टर इंट्रिन्सिकच्या ऐवजी एन टाईप असता तर क्वेश्चन, इंट्रिन्सिकच्या ऐवजी एन टाईप सेमीकंडक्टर विचारला असतात तर एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये पण लक्ष द्या, परत एकदा मी रिपीट करतो, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये पण इलेक्ट्रॉन आणि होल दोघं पण करंट फ्लो करतात.
करंट फ्लो करण्यासाठी दोघांची पण मदत होते, इलेक्ट्रॉनची पण आणि होलची पण. पण जास्त योगदान हे इलेक्ट्रॉनचं असतं. जास्त योगदान हे काय कशाचं असतं तर इलेक्ट्रॉनचं जास्त योगदान असतं. म्हणून इलेक्ट्रॉनला आपण एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असं म्हणतो. इलेक्ट्रॉनला काय म्हणतो एन टाईप सेमीकंडक्टरच्या केसमध्ये तर मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण आहेत एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये तर इलेक्ट्रॉन्स. जो करंट फ्लो होणार आहे जवळपास 99% करंट जो आहे तो इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होतो. कशामध्ये तर एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये. पण पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स हे काय मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. काय मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. म्हणजे जास्तीत जास्त करंट हा होल्समुळे फ्लो होतो. कशामध्ये तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये. मग म्हणजे जर क्वेश्चन असता आपला प्रश्न असता की एन टाईप सेमीकंडक्टरमुळे करंट कोणामुळे फ्लो होतो तर एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मॅक्झिमम करंट हा इलेक्ट्रॉन्समुळेच फ्लो होतो. राईट, इलेक्ट्रॉनचं योगदान असणार आहे करंट फ्लोसाठी. पी टाईप विचारला असतं तर होलचं योगदान असणार आहे. राईट, सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला या पेपरमध्ये तुम्हाला इंट्रिन्सिक विचारलं आहे, नेक्स्ट पेपरमध्ये तुम्हाला एन टाईपसाठी विचारू शकतात किंवा पी टाईपसाठी पण विचारू शकतात. पण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन आणि होल दोघांमुळे पण करंट कॉन्ट्रीब्यूट होतो, दोघांमुळे पण करंट फ्लो होतो. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट नसेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे FET स्टँड्स फॉर. FET म्हणजे काय? खूप म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, FET स्टँड्स फॉर. FETचा लॉंग फॉर्म फक्त विचारलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे पण पेपरमध्ये चारही पण ऑप्शन आपल्याला सेमच वाटतात, त्याच्यामुळे नंतर तुम्ही कन्फ्यूज होता. पण खूप म्हणजे खूप सिंपल क्वेश्चन आहे. काय FET म्हणजे काय फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. राईट, बाकीचे ऑप्शन पण बघायची गरज नाही. FET मीन्स काय फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर ऑप्शन बी असणार. वेगवेगळे सेम ऑप्शन वाटते बघा, फील्ड इमिशन ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, फील्ड इमिटिंग ट्रान्झिस्टर, फ्री इफेक्ट ट्रान्झिस्टर. तुम्हाला जर माहिती नसेल तर चारही ऑप्शन जवळपास सारखेच वाटतात. चारहीपैकी हा बरोबर असेल, हा बरोबर, हा बरोबर असं वाटतं. पण ॲक्च्युली काय याचा अर्थ FET म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे Zener diode are designed to operate under. ठीक आहे, आणि ऑप्शन आहेत. Zener diode हे डॅश डॅश अंतर्गत चालण्यासाठी डिझाईन केले आहे. ठीक आहे, तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे Zener diode मध्ये. तर Zener diode आपण कोणत्या रिजन मध्ये वापरतो तर Zener diode आपण ऑलवेज रिव्हर्स बायस मध्ये वापरतो. कशामध्ये रिव्हर्स बायस मध्ये. आणि रिव्हर्स बायस मध्ये Zener diode चे ऍप्लिकेशन काय हो तर रिव्हर्स बायस मध्ये Zener diode हा काय करतो तर व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करणार. काय करणार आहे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून रिव्हर्स बायस मध्ये आपण Zener diode ला वापरतो. किंवा Zener diode हे स्पेशली रिव्हर्स बायस मध्ये चालण्यासाठी बनवलेले असतात. Zener diode हे लक्ष द्या फॉरवर्ड बायस मध्ये पण ऑपरेट होतात. Zener diode असं नाही की फक्त रिव्हर्स बायस मध्येच ऑपरेट होतात. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स पण मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेली आहे. Zener diode फॉरवर्ड बायस मध्ये पण चालतात. पण फॉरवर्ड बायस मध्ये जर Zener diode वापरायचं आपण कधीही वापरत नाही. Zener diode फॉरवर्ड बायस मध्ये आपण कधीही वापरत नाही. जर आपल्याला एखादा डायोड फॉरवर्ड बायस मध्येच वापरायचा असेल तर Zener diode च्या ऐवजी आपण सिंपल PN जंक्शन डायोड वापरेल. कारण PN जंक्शन डायोडची किंमत Zener diode पेक्षा खूप म्हणजे खूप कमी असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे Zener diode मध्ये हा डायोड कसा आहे हेवीली डोप्ड डायोड आहे. याच्यामध्ये डोपिंग जास्त असते. डोपिंग जास्त असल्यामुळे त्याचा ब्रेकडाऊन होतो आणि कॉन्स्टंट व्होल्टेज आपल्याला देतो. डोपिंग जास्त असल्यामुळे काय होतं त्याचं ब्रेकडाऊन होतं. नॉर्मल डायोड मध्ये आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत बघा. नॉर्मल डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा येतो त्याचा ब्रेकडाऊन होत नाही. पण या डायोडचा Zener डायोडचा ब्रेकडाऊन लवकर होतो. कशामुळे तर जास्त डोपिंग असल्यामुळे ब्रेकडाऊन होतो. आणि आपण काय तुम्ही जर बघितलं तर हा कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स म्हणून आपण वापरू शकतो. कशामध्ये रिव्हर्स बायस मध्ये. असं नाही की हा फॉरवर्ड बायस मध्ये चालत नाही. हा फॉरवर्ड बायस मध्ये पण चालतो पण आपण Zener डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये कधीच वापरत नाही. जर आपल्याला एखादा डायोड फॉरवर्ड बायस मध्येच वापरायचा असेल तर आपण साधा PN जंक्शन डायोड वापरेल. Zener डायोडची काही गरज आहे का? Zener डायोड स्पेशली आपण रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्याच्यामध्ये पण रिव्हर्स बायस मध्ये पण स्पेशली ते कशामध्ये आपण ऑपरेट करतो तर या रिजन मध्ये म्हणजे रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये. रिव्हर्स बायस हा सगळा आहे त्याच्यामध्ये हा जो रिजन आहे त्याला म्हणतो आपण रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. काय म्हणतो या रिजनला रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं सेम प्रश्न तुम्हाला लगेच याच पेपरमध्ये भेटलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
पुढचा प्रश्न आहे, द फॉलोइंग फिगर इज द सिम्बॉल ऑफ. खालील आकृती कशाचे प्रतीक आहे? खालील आकृती कशाचे प्रतीक आहे? तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की सिम्बॉलवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जवळपास डायोडमध्येच 3 ते 4 क्वेश्चन झालेत आता, राईट. तर हा सिम्बॉल कशाचा आहे विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे हा सिम्बॉल जो आहे तो आहे वॅरॅक्टर डायोडचा. वॅरॅक्टर डायोडलाच आपण म्हणतो व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड, राईट. वॅरॅक्टर डायोडमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. वॅरॅक्टर डायोडलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड. तर हा जो आहे याचा सिम्बॉल जर बघितलं तर हा कॅपॅसिटर सारखा आहे बघा. सिम्बॉल हा कॅपॅसिटर सारखं एक चिन्ह आहे आणि काय हा कॅपॅसिटरला आपण असं मार्क केलं म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर टाईप आहे. हा यालाच आपण वॅरॅक्टर डायोडलाच व्हॅरिकॅप डायोड असंही म्हणतो. मग याच्यामुळेच याला काय म्हणतो, याला हा काय व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड आहे. वॅरॅक्टर डायोडलाच आपण म्हणतो व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड. त्यामुळे सिम्बॉलमध्ये पण तसंच आहे, कॅपॅसिटर टाईप व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड किंवा शॉर्टमध्ये व्हॅरिकॅप डायोड. शॉर्टमध्ये काय म्हणतो याला आपण व्हॅरिकॅप डायोड. व्हॅरिकॅप डायोड. वॅरॅक्टर डायोडला शॉर्टमध्ये आपण व्हॅरिकॅप डायोड म्हणतो किंवा व्हेरिएबल कॅपॅसिटर डायोड, व्हेरिएबल कॅपॅसिटन्स डायोड अशी पण त्याची नावं आहेत. मग एलईडीचा सिम्बॉल कसा आहे आपल्याला माहिती आहे. एलईडीचा सिम्बॉल कसा असणार आहे, सिम्पली डायोडचा सिम्बॉल कसा आहे तसा सिंपल एलईडीचा सिम्बॉल डायोड सारखा. आणि एलईडी काय करतो, लाईट इमिट करतोय. हा सिम्बॉल झाला डायोडचा. डायोडचा सिम्बॉल असा आहे. एलईडी काय करतोय, हा पण डायोडचाच एक टाईप आहे, पण काय करतोय हा लाईट इमिट करतोय. म्हणजे आपण इथून या जंक्शन पासून लाईट इमिट केलेलं दाखवतो, अशा पद्धतीने दाखवतो किंवा सिंपली सरळ 2 रेषा आणि बाहेरच्या साईडला ॲरो पण दाखवू शकतो. म्हणजे हा लाईट इमिट करतोय. काय करतोय, हा लाईट इमिट करतोय म्हणजे लाईट बाहेरच्या बाजूला दाखवतो याच्यामधून, राईट. लाईट बाहेरच्या बाजूला का बरं, तर तो बाहेरच्या बाजूला लाईट इमिट करतोय, राईट. जर सिम्बॉल असा असेल तर लक्ष द्या, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे क्लासमध्ये. जर सिम्बॉल असा असेल तर लाईट इमिट न करता लाईट आतमध्ये येत असेल तर डायोडच्या आतमध्ये जर लाईट येत असेल तर हा जो चिन्ह आहे ते आहे फोटो डायोडचं. कशाचं आहे, फोटो डायोड. एलईडी मध्ये आणि फोटो डायोड मध्ये फरक काय बघा, तर एलईडी मध्ये जे सिम्बॉल आहे त्याची लाईट आहे किंवा त्याचा जो ॲरो आहे तो बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे तो लाईट इमिट करतोय स्वतःपासून. पण फोटो डायोड काय करतो, लाईट ॲब्सॉर्ब करतोय. फोटो डायोड ऑपरेट कधी होतो, त्याच्या जंक्शनवरती लाईट पडल्यानंतर. त्याच्या जंक्शनवरती लाईट पडल्यानंतर तो ऑपरेट होतो. म्हणजे फोटो डायोडचा सिम्बॉल असा आहे की लाईट त्याच्या जंक्शनवरती पडणार आहे फोटो डायोडच्या. आणि एलईडी मध्ये काय, तर जंक्शन मधून बाहेरच्या बाजूला लाईट इमिट होणार आहे. ठीक आहे, हा फरक आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. तुम्हाला हा सिम्बॉल देऊ शकता आणि विचारू शकतात की हा सिम्बॉल कशाचा आहे. तर बरेच जण एलईडी टिक करतील, पण जर लाईट आतल्या बाजूला येत असेल तर काय असणार आहे, हा फोटो डायोड असेल. आणि बाहेरच्या बाजूला जात असेल तर काय असणार आहे, एलईडी असणार आहे. ठीक आहे. सोलार सेल. सोलार सेलचा सिम्बॉल असा आहे बघा, बॅटरी टाईप सिम्बॉल आहे अशा पद्धतीने, राऊंड आणि बॅटरी हा आहे सोलार सेलचा सिम्बॉल. त्याच्यानंतर झेनर डायोड. झेनर डायोड सिंपल डायोड सारखा डायोड काढायचा आहे आपल्याला, सिंपल डायोड सारखा डायोड. आणि पुढे फक्त झेनर म्हणजे झेड काढायचं आहे. झेनर डायोड सिंपल डायोड सारखा डायोड आणि त्याच्या पुढे फक्त झेनर डायोड म्हणून झेड. झेनर डायोड म्हणून झेड. लक्ष द्या, याचा सिम्बॉल असा आहे. झेनर मध्ये आणि शॉर्टकी डायोड मध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात. शॉर्टकी डायोड आणखी एक डायोड आहे तुम्हाला माहिती आहे, शॉर्टकी डायोड. शॉर्टकी डायोडचा सिम्बॉल झेनर डायोड आणि शॉर्टकी मध्ये कन्फ्यूज व्हाल तुम्ही. ठीक आहे, झेनर आणि शॉर्टकी मध्ये. शॉर्टकीचा सिम्बॉल कसा असतो, झेनरचा जसा झेड तसा शॉर्टकीचा त्याच्या ऑपोजिट यस, राईट. झेनर डायोडच्या केसमध्ये कसा झेड आहे, हा झेनर डायोड मध्ये हा झेड, तसं शॉर्टकी मध्ये काय हो यस, शॉर्टकीचा यस यस, राईट. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता. तुम्हाला हा सिम्बॉल देऊन विचारू शकतात की हा सिम्बॉल कशाचा आहे, तर हा कशाचा आहे, शॉर्टकीचा आहे. हा कशाचा आहे, तर हा आहे झेनर डायोडचा. हा आहे झेनर डायोडचा. ठीक आहे, हे झालं सिम्बॉल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ क्लास ए एम्प्लीफायर इज. क्लास ए पॉवर एम्प्लीफायर इज. क्लास ए पॉवर एम्प्लीफायरची जास्तीत जास्त क्षमता किती आहे. क्लास ए पॉवर एम्प्लीफायरची मॅक्झिमम इफिशियन्सी किती आहे हा प्रश्न आहे. पॉवर एम्प्लीफायर आपण बघितलेत ऑलरेडी. क्लास ए, क्लास बी, क्लास ए बी आणि क्लास सी असे 4 पॉवर एम्प्लीफायरचे टाईप आहेत नॉर्मली, राईट. मग क्लास ए पॉवर एम्प्लीफायरची इफिशियन्सी क्षमता विचारलेली किती आहे.
जास्तीत जास्त मॅक्झिमम विचारलेली आहे, मिनिमम नाही आहे, कमीत कमी विचारले का नाही, जास्तीत जास्त क्षमता किती आहे विचारली. तर लक्ष द्या, क्लास ए पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये तर त्याची इफिशियन्सी एकतर 25% असते किंवा 50% असते. मग 25% कोणाची असते हो? क्लास ए मध्ये दोन येतात, एक येतो डायरेक्ट कपल्ड क्लास ए ॲम्प्लिफायर, डायरेक्ट कपल्ड, आणि दुसरा येतो ट्रान्सफॉर्मर कपल्ड, ट्रान्सफॉर्मर कपल्ड पॉवर ॲम्प्लिफायर. डायरेक्ट कपल्ड पॉवर ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी असते 25% आणि ट्रान्सफॉर्मर कपल्ड पॉवर ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी असते 50%. राईट, म्हणजे मॅक्झिमम किती असणार आहे तुम्हाला सांगितलंय का हो? डायरेक्ट कपल्ड क्लास ए पॉवर ॲम्प्लिफायर विचारला असतं तर 25% म्हणलं असतात, ट्रान्सफॉर्मर कपल्ड विचारला असतं तर 50% म्हणलं असतात. पण आता प्रश्न काय हो, तर मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ क्लास ए पॉवर ॲम्प्लिफायर. मग 25 आणि 50 मध्ये जास्तीत जास्त कोण आहे हो? तर 50%. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं? 50%. जास्तीत जास्त इफिशियन्सी किती आहे क्लास ए पॉवर ॲम्प्लिफायरची? 50% आहे. ठीक आहे, हे झालं क्लास ए. जर क्लास बीचं पण तुम्हाला मी ओरली सांगून देतो. क्लास बीची इफिशियन्सी असते जवळपास 78.5%. क्लास बीची जवळपास असते 78.5%. क्लास ए बीची असते 50 ते 78.5 मध्ये, 50 ते 78.5 मध्ये. आणि क्लास सी ची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असते, जवळपास 95% पेक्षा जास्तच असते. 95% ते 95% पेक्षा जास्त इफिशियन्सी क्लास सी पॉवर ॲम्प्लिफायरची असते. सगळ्यात जास्त इफिशियन्सी क्लास सी पॉवर ॲम्प्लिफायरची असते आणि सगळ्यात कमी क्लास ए पॉवर ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी असते, क्षमता असते. मग मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ क्लास ए विचारले. क्लास ए ची जास्तीत जास्त क्षमता किती आहे? तर डायरेक्ट कपल असेल तर 25%, ट्रान्सफॉर्मर कपल असेल तर 50%. मी आता सांगितलं. म्हणजे जास्तीत जास्त किती असणार आहे क्लास ए ची? तर 50% असणार आहे. उत्तर आहे 50%. क्लास बी विचारला असतं तर 78.5%, क्लास सी विचारला असेल तर 90%च्या पुढे किंवा 95%च्या पुढे. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळं आहे. नॉर्मली 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असते क्लास सी पॉवर ॲम्प्लिफायरची क्षमता. ठीक आहे, हे झाले काही क्वेश्चन. या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. काही रिमेनिंग पण भरपूर क्वेश्चन बाकी आहेत, वाटल्यास नेक्स्ट सेशनमध्ये एखादे आपण ते कव्हर करून टाकू. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. काही डाऊट असेल, काही असेल, कधीही तुम्ही मेसेज करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आत्ता सरांनी रिसेंटली नवीन बॅच स्टार्ट केले. नवीन बॅचमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 762076514539 किंवा 8999 839052518 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. नवीन बॅचचे ॲडमिशन चालू आहेत. इन्क्वायरी जर करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक. आणि बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बॅच हे लिमिटेड सीटसाठी आहे. काही मर्यादित सीटसाठीच ही बॅच आहे. बॅचमध्ये आपण कोर्समध्ये पूर्ण टॉपिक तुमचे बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळे डिटेलमध्ये कव्हर केलेत. तुम्हाला टेस्ट वगैरे असणार आहे, त्याच्यामध्ये सगळे टॉपिक डिटेलमध्ये असणार आहेत. तुम्हाला कोणतेही डाऊट असणार नाही. जरी डाऊट असेल तर डाऊट सेशन वगैरे पण तुमचे असतील. तुम्हाला कोणाला काही डाऊट आले तर तुम्ही कधीही कॉल करू शकता. आणि सगळे टॉपिक आपण एकदम, जसं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करताना तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील कारण हे क्लासमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत एकदम डिटेलमध्ये सांगितल्या जातील. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम बेसिक पासून एकदम स्क्रॅच पासून समजल्या जातील. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.